एक दिवस महाराज शेगावच्या दक्षिणेस असलेल्या बंकटटाळाच्या मळ्यात मक्याची कणसे खायला गेले. कणसे भाजण्यासाठी 10-12 आकट्या एकाच वेळी पेटवल्यामुळे धुराचा मोठा डोम झाला. धुरामुळे चिंचेच्या झाडांवर लागलेल्या मधमाशांच्या मोठ्या मोहळातील माशा उठल्या. माशा उठताच सर्व मंडळी पळून गेली. त्या मोहळातील मधमाशा संपूर्ण मळ्यात पसरल्या. काही जण घोंगडीचा बुरखा करून पळून गेले. अशा वेळी समर्थ मात्र आसनावर निश्चल बसून होते आणि माशांचा विचार करू लागले. माशी पण मीच, मोहोळ सुद्धा मीच, कणसे खायला मीच आलो आणि कणसेही माझ्याच रूपात आहेत. असा विचार करून महाराज आनंदात डोलत राहिले. अंगावर असंख्य माशा येऊन बसल्या. जणू त्यांनी माशांची शालच पांघरली आहे असं वाटत होते. एक प्रहर गेला. भक्त चिंताग्रस्त झाले आणि बंकटलालाचे अंतःकरण दुःखानं व्याकुळ झाले. त्याला वाटले, मला कुठून बुद्धी सुचली आणि समर्थांना येथे कणसे खायला आणले. बंकटलाल लगेच महाराजांना सहाय्य करण्यासाठी पुढे येऊ लागला. हे जाणून समर्थांनी मनोमन त्याचे कौतुक केले. महाराज माशांना म्हणाले, जीवांनो जा, परत मोहळात जाऊन बसा. माझ्या बंकटलालला तुम्ही कोणीही चावू नका. जमा झालेल्या मंडळीत बंकट हाच निष्काम भक्त आहे, जो माझ्यासाठी धावून आला. असे म्हणताच माशा परत मोहळावर जाऊन बसल्या. हे पाहून महाराज बंकटलालाकडे पाहून हसत म्हणाले, जे लोक जिलेबी, पेढे, बर्फी खायला येतात आणि माशा आल्यावर पळून जातात, असे भक्त निस्संशय स्वार्थी असतात. त्यावर बंकटलाल प्रेमाने म्हणाला, महाराज, माशांचे काटे काढायला सोनार आणू का? गुरुराया, मी महापापी आहे. मी तुम्हाला येथे आणले म्हणून तुम्हाला कितीतरी माशा चावल्या. हे ऐकून महाराज म्हणाले, अरे, यात काही विशेष घडले नाही. डसणे हा माशांचा स्वभाव आहे. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही. आणि त्याने काटे काढण्यासाठी सोनाराला बोलावले. सोनार चिमटे घेऊन आले आणि अंगावर कुठे काटे रुतले आहेत ते शोधू लागले. महाराज त्यांना म्हणाले, तुमच्या डोळ्यांना काटे दिसणार नाहीत आणि ते काढायला चिमट्याची काही गरज नाही. मीच तुम्हाला दाखवतो. असे म्हणून त्यांनी जोरात श्वास रोखून धरला. ते काय आश्चर्य! सर्व काटे रुतलेल्या जागांमधून वर आले. श्री गजानन स्वामींचा अधिकार सर्वांना कळून आला. नंतर सर्वांनी कणसे भाजून खाल्ली आणि संध्याकाळी सारी मंडळी घरी निघून आली. गण गण गणात बोते, जय गजानन.